अहिल्यानगरमधील गाजलेल्या सोन्याच्या चोरी प्रकरणात कोतवाली पोलिसांनी केलेल्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईचे आता सर्वत्रच कौतुक होत आहे। या प्रकरणात चोरी गेलेले तब्बल 100% सोने पोलिसांनी अल्पावधीतच रिकव्हर करण्यात यश मिळवले असून पीडित कुटुंबाने कोतवाली पोलिसांचे तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत। करजगाव येथील मीनाबाई ज्ञानदेव बडाके यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 7 एप्रिल 2026 रोजी पुणे पाथर्डी एसटी बस प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर कोतवाली पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत संशयित महिला माया कल्याण भोसले हिला ताब्यात घेतले आहे। चौकशी दरम्यान तिने चोरीची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे चोरीचे संपूर्ण सोने पोलिसांनी रिकव्हर करून मोठी कामगिरी बजावली आहे। मीनाबाई बडाके यांनी आपल्या निवेदनातून कोतवाली पोलिसांचे, तपास अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत। मात्र चोरीचे सोने ज्या सराफ व्यावसायिकाकडे दिल्याचे समोर आले, त्या सराफ व्यावसायिकाविरोधातही सखोल तपास करून इतर आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मी मीनाबाई ज्ञानदेव बडाक। मी पुण्याहून येताना माझं सोनं चोरीला गेलं। माझ्या शेजारी एक महिला बसली, तिने तोंड बांधलेलं होतं, गॉगल पण घातलेला होता। तिने मला गुंगीचा काहीतरी टाकलं, मी एकदम बेशुद्ध पडल्यासारखे झाले। पण पुढं नंतर शुद्धीवर आल्यावर मी बॅग तपासली, त्याच्यात काहीच नव्हतं। मग मी बेचैन झाली। मग कोतवाली पोलीस स्टेशनला पुन्हा स्टँडवर उतरून कोतवाली पोलीस स्टेशनला गेले, तिथं तक्रार दाखल केली। पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं, तपास केला त्यांनी, देशमुख साहेब, सपकाळ साहेब, सगळ्यांनी, गायकवाड साहेबांनी। त्यांचे खूप खूप आभार, मी कधीच विसरू शकत नाही त्यांचं। आता आमची अशी मागणी आहे की आमचं सोनं हे पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि ते आता न्यायप्रविष्ट आहे। पण आमची असं मागणी की जे इतर आरोपी पण असतील या संबंधित त्यांना पण अटक करण्यात यावी ही आमची मागणी आहे।